जालना शहर के टाउन हॉल क्षेत्र में स्थित तिरुपति प्लाजा आवासीय एवं वाणिज्य सरकारी समिति द्वारा बनाए गए अधिकृत वॉल कंपाउंड को लेकर विवाद बढ़ गया है। प्रथमेश बिल्डर के निदेशक संदीप गायकवाड़ ने इस वॉल कंपाउंड को तुरंत हटाने की मांग। संदीप गायकवाड़ ने आरोप लगाया है कि तिरुपति प्लाजा हाउसिंग सोसाइटी में सामूहिक मार्ग कॉमन पाथवे पर अवैध रूप से दीवारों का काम शुरू है, जिससे मार्ग अवरुद्ध हो गया है। उन्होंने बताया कि इस अवैध निर्माण के खिलाफ उन्होंने 17 मार्च 2023 को जालना नगर निगम में लिखित शिकायत भी दर्ज कराई थी, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं की गई। हे प्रकरण 2022 पासून चालू आहे, बरं का। 2022 पासून चालू आहे आणि नियमाने आम्ही आतापर्यंत चालत आलेलो आहे, शांततेत आम्ही सगळं करत आलेलो आहे आणि याच्यात आता बिल्डरचा कुठलाही संबंध राहिलेला नाही आहे, बरं का। आमचं भांडणं हे सोसायटीशी, पण अभय कुलकर्णी का भांडणं करतो आहे आमच्याशी हे आम्हाला ते आतापर्यंत कळालं नाही। आणि तो मागच्या वेळेस क्रीडाईचा अध्यक्ष झाला होता, बरं का। क्रीडाईचा अध्यक्ष झाला तर त्याला नियम अटी सगळे माहिती पाहिजे, पण त्याचं काय आहे, SP कलेक्टर यांच्याबरोबर बसणं आहे। मग आम्ही घाबरून गेलो। मग मी म्हणलं बाबा आम्ही गरीब लोक आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीने कागदापत्रांनी खेळावं। मग आम्ही त्याप्रमाणे कागदापत्रांनी खेळत आलो आतापर्यंत। आजच्या वॉल कंपाऊंडचा काय विषय? आजच्या वॉल कंपाऊंडचा नंतर आम्ही वारंवार पाठोपाठ आम्ही महानगरपालिकेला जे विनंती केली होती आणि त्यांच्या बी लक्षात आलं की बाबा यांनी हे चुकीचं बांधकाम केलेलं आहे, हे त्यांनी त्यांना नोटीस दिली। त्याच्यामुळं अतिक्रमणचे लोक इथं आले, पण त्यांनी कोणत्या माणसाला फोन लावला काय लावला माहीत नाही आम्हाला। पण त्याच्या खांडेकर साहेबांनी म्हणे 2 दिवसात आम्ही तुमचं काम करू। पण खांडेकर साहेब शेवटपर्यंत एकच बोलले की बाबा तुमची बाजू सरळ आहे। खांडेकर साहेब आमच्याकडूनच बोलले आणि त्यांनी नोटीस पण दिलेली आहे। त्यांनी ही नोटीस पण दिलेली आहे की बाबा यांचं चुकीचं आहे आणि चुकीचं असल्यामुळं हे पाळावं लागेल। पण त्यांना कोणताही राजकीय माणसाचा फोन आला असेल किंवा कोणाचा आला असेल तर खांडेकर साहेबांनी बी मला 2 दिवसासाठी सवलत मागितली, म्हणून मी म्हणलं ठीक आहे साहेब, तुम्ही 2 दिवसानंतर आपण सवलत देतो। आता काय मागणी असणार आहे तुमची? मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की एवढं कंपाऊंड वॉल तोडून द्या। सामायिक रस्ता आणि सामायिक रस्ता आहेच ना, तो काही लिखित आहे आणि यांचं काही सब डिव्हिजन झालेलं नाही, काही नाही। सब डिव्हिजन याच्याकरता नव्हतं झालं की आमचं ठरलेलंच होतं पहिल्यापासून की हा सामायिक रस्ता राहील आणि हे राहील हो। आणि अजून त्याच्या अनेक त्रुट्या काढल्या त्यांनी इथं, आम्हाला बी ज्ञात नव्हतं, म्हणजे आमच्या बी लक्षात नव्हतं आलं ते की बाबा ह्या त्रुट्या याच्यामध्ये असू शकतात, बरं का। तर अशा त्रुट्या निघल्या की माझ्यापेक्षा जास्त अनलिगली यांचीच बिल्डिंग आहे, बरं का। आणि यांनी ज्या लोकांकडून पैसे घेतले ना यांना त्यांनी धोका दिलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक ओपन स्पेस जो आहे तो नियमाने 10% सोडावा लागतो, त्याचे पैसे नाही तर भरावं लागते। यांनी ते 16 लाख रुपये बी भरलेले नाही, त्याची बी आम्ही माहिती घेतलेली सगळी। काय नाव आपलं?